नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत. आजचा विषय आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रावर एकूण 15 प्रश्न विचारले होते. या अगोदर आपण 2023 आणि 2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण संपूर्ण डिटेल ॲनालिसिस सहित आपल्या चॅनलवर टाकलेले आहे. ओके, आपल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं म्हणजे येणारे जे काही राज्यसेवा पूर्व आहे आणि कंबाईन गट ब आहे याला तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग पहिला प्रश्न बघू. बघा, राज्यघटनेवर विचारलेला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात असलेल्या 2021च्या 105व्या घटनादुरुस्ती कायद्याने संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये बदल करण्यात आला म्हणून असा प्रश्न होता. बघा, याचं योग्य उत्तर आहे. याचं योग्य उत्तर देण्या अगोदर व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, याचं योग्य उत्तर आहे, मी सांगतो काय आहे. पर्याय क्रमांक 4-3. बघा, 3 कलमामध्ये बदल केला. सध्याची घटनादुरुस्ती झालेली आहे. कोणती महत्त्वाची? 106वी घटनादुरुस्ती म्हणून तुम्हाला तो प्रश्न पुन्हा एकदा विचारू शकतात या संदर्भात. कारण 106व्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत किती 33% आरक्षणाची तरतूद केली आहे, महिलांना तरतूद. ओके, आता 106वं काय होती घटनादुरुस्ती? विधेयक किती होतं? विधेयक होतं 128वं. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये कोणत्या कलमामध्ये बदल केला? 300 असा प्रश्न पुन्हा येऊ शकते बघा, कारण 106वी कोणत्या कलमामध्ये बदल केला म्हणजे याच्या संदर्भात 339 कोणता? 339 ए आणि ए जे काही दिल्लीचं आहे तुमचं हे म्हणजे दिल्लीची केंद्रशासित प्रदेश आहे त्याचे जे संबंधित आहे त्याच्यामध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद केली आता या कलमामध्ये बदल करून. त्याच्यानंतर 330. ओके, 330 एक कलम आहे. 332 आहे. इकडं लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी तरतूद हे 330चं कलम आहे. 332चं कलम काय आहे या ठिकाणी? राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये महिलांसाठी आणि SC STसाठी तर पहिलीच तरतूद आहे. ओके, पण त्याच्यामध्ये बी सुद्धा महिलांना तरतूद करणारं हे कलम आहे. कोणतं? 339 ए, 330, 332 आणि 334 अशा 4 कलमामध्ये काय केला? बदल केलेला आहे. मी तुम्हाला करंटचं सांगतोय. ओके, आता तुम्हाला बाकीच्या पण घटनादुरुस्त्या पाहिजे. 101वी घटनादुरुस्ती झाली होती, GST संदर्भात होती. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. विधेयक किती होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. 102वी घटनादुरुस्ती होती. 123वं घटनादुरुस्त विधेयक होतं. 102वी घटनादुरुस्ती कशाची संदर्भात आहे ते तुम्हाला सरळ प्रश्न विचारू शकता. काय? मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला 102व्या घटनादुरुस्तीनुसार. त्याच्यानंतर 103 घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे? आर्थिक दुर्बल घटक आहे. आर्थिक दुर्बल घटकाला काय दिलं होतं? आरक्षणाची तरतूद केली होती. ओके, आर्थिक दुर्बल घटक. त्याच्यानंतर 104वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे? 104वी SC आणि काय SC आणि STचं जे काही आरक्षण आहे राजकीय आरक्षण ते 25 जानेवारी कितीला 2030 पर्यंत काय वाढवण्यात आलेली तरतूद. आणि जे काही अँग्लो इंडियनला आरक्षण होतं लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये 2 जागा अँग्लो इंडियनसाठी ठेवत होते ते काय झालं? ते आरक्षण 104व्या घटनादुरुस्तीनं रद्द झालं. ओके, 106वी घटनादुरुस्ती सध्याची महत्त्वाची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बघून जा, कारण एकतरी प्रश्न 106व्या घटनादुरुस्तीचा विचारणार आहेत. बघा, दुसरा प्रश्न आहे. 15 प्रश्न विचारले होते राज्यघटनेला. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच काय कराल? व्हिडिओ बघायचा नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं चॅनल आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करायचं. ओके, पुढचा प्रश्न आहे. शोषणाविरुद्धचा हक्काच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शोषणाविरुद्धचा हक्क. आता पर्याय कोणकोणते? मानवी तस्करी आणि वेठबिगारी प्रतिबंध, कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा आणि कर भरण्याचे स्वातंत्र्य, अल्पसंख्याक हित संबंधाचे संरक्षण, कायद्यासमोर समानता. याचं काय योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे किती? पर्याय क्रमांक पहिला, तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध. ओके, तस्करी आणि वेठबिगारीस शोषणाविरुद्धचा हक्क. आता कोणत्या कलमात सांगितलेले? राज्यघटनेच्या 23व्या कलमात तो हक्क सांगितलेला आहे. आता जे काही मूलभूत हक्क येतं, आता आपण कोणाकडून घेतले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. मूलभूत हक्काची तरतूद कोणाकडून घेतली आपण? बघा, भाग 3 मध्ये मूलभूत हक्काची तरतूद आहे. कलम किती?
कलम 12 ते किती 35 का 36 35. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलेली तरतूद केलेली. बघा त्याच्यानंतरचं कोणतं कलम आहे, इथं कलम 19 महत्त्वाचं आहे. 19व्या कलमात स्वातंत्र्याचा हक्क सांगितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर 19 झाल्याच्या नंतर 20वं जे कलम आहे, 20व्या कलमामध्ये काय सांगितलेले, एकाच गुन्ह्याबद्दल दोषी असण्याला प्रतिबंध आहे इथं गुन्हा. त्याच्यानंतर कलम 21 महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये पण जीविताचा हक्क सांगितलेला आहे 21मध्ये. कलम 22मध्ये अटक व स्थानबद्धता याविषयी तरतुदी केलेली आहेत. महत्त्वाचे कलम आहेत, हे कलम तुम्हाला येणं अपेक्षित आहे. ओके. पुढचा प्रश्न बघू. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य यावर प्रश्न आयोगानं विचारलेले आहे. त्याच्यामुळे मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क प्रीला विचारण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तो प्रश्न तुम्ही करणं अपेक्षित आहे. ओके. पुढचा प्रश्न बघू. बघा, खालीलपैकी कोण राष्ट्रपती पदासंदर्भात थेट निवडणूक भाग घेत नाही. बघा याच्यामध्ये 2 प्रश्न विचारण्यात आले होते. कशाबद्दल? राष्ट्रपती पदाबद्दल. म्हणजे राष्ट्रपतीबद्दल तुम्हाला डिटेल माहीत करणं अपेक्षितच आहे. कोण निवडणुकीत थेट भाग घेत नाही? बघा, लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य बरोबर आहे. राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य बरोबर आहे. दिल्ली, पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे सुद्धा बरोबर आहे ना. राज्य विधान परिषदांचे निवडलेले विधान परिषदेचे सदस्य मतदान करत नाही, आपल्याला भाग घेत नाही. काय विचारलं ते महत्त्वाचं आहे. घेत नाही म्हणून कोणतं? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे तुमचं. ओके. भाग घेत नाही. आता बघा, राष्ट्रपती पदाबद्दल जर तुम्ही बघायचं झालं, कलम 52 ते 78 मध्ये राष्ट्रपती पदाबद्दल तरतूद सांगितलेले आहे. कलम 52 ते 78. आता कलम 52 मध्ये काय सांगितलेले? राष्ट्रपती पदाची तरतूद केलेली. तर भारतासाठी एक राष्ट्रपती असावा म्हणून अशी तरतूद केलेली. कलम किती? 52 मध्ये. त्याच्यानंतर कलम 53 मध्ये आलो तर कार्यकारी अधिकार कोणाकडे असतील? कलम 53 नुसार हे राष्ट्रपतीकडे असतील असं त्या कलम 53 मध्ये सांगितलेले. कलम 54 महत्त्वाचे जोड्या लावामध्ये विचारतात किंवा सरळ विचारतात, म्हणून तुमचं रिव्हिजन करायला येईल. पुस्तकामध्ये तर तुम्हाला आहेतच या, पण याच्याशी संबंधित तुम्हाला असे प्रश्न जोड्या लावामध्ये विचारू शकतात किंवा डायरेक्ट एखादा कलम विचारू शकतात. राष्ट्रपती पदाबद्दल 1-2 म्हणजे बरेच कलम एवढे महत्त्वाचे. आता ह्याच्यामध्ये 54 मध्ये काय दिलेली आहे? राष्ट्रपती पदाची निवडणूक दिलेली, जी की आता आपण बघितलं कोण कोण त्याच्यासोबत पात्र आहेत, कोण कोण नाही. ओके. महाभियोगामध्ये कोण कोण सामील होतात ते पण तुम्हाला बघणं अपेक्षित आहे. निवडणूक 55 मध्ये काय 54 मध्ये निवडणूक आणि 55 मध्ये पद्धत. कशाची पद्धत? हे वरची जी निवडणूक आहे 54 मध्ये सांगितलेली निवडणुकीची पद्धत. आता राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? प्रत्येकाला वाटेल की याचं उत्तर काय असेल? सरन्यायाधीश. पण सरन्यायाधीश नाही, काय कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात राष्ट्रपती. ओके. 56 मध्ये काय दिलेलं आहे? यांचा कार्यकाळ दिलेला आहे. 56 मध्ये कार्यकाळ. ओके. आणखी एक कलम आहे कोणतं? 72 कलम महत्त्वाचं आहे राष्ट्रपती संदर्भात. जी काही क्षमा करण्याचा हक्क राष्ट्रपतीचा कलम 72 मध्ये आहे. त्याच्यानंतर 123 1 to 3 अध्यादेश काढण्याचा अधिकार हे कोणत्या कलमानुसार आहे? 123 क्रमांकानुसार आहे. 143 काय म्हणतोय? 143 143 याचा तुम्ही लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती 143चा, पण तो तसा नाही. ओके. जे सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कोण घेऊ शकते? या ठिकाणी राष्ट्रपती घेऊ शकते. आता राष्ट्रपती पदाबद्दल पात्रता किती पाहिजे? 35+ वय पाहिजे आणि तो भारताचा नागरिक पाहिजे. ओके. नामांकन आणि अनुमोदन किती लागतात? 50 सदस्य लागतात. ओके. 50 सदस्य नामांकन केलं पाहिजे आणि अनुमोदन 50 यानं दिलं पाहिजे. महत्त्वाचं आहे, तुमचं रिव्हिजन करून द्यायला मी. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला ह्याच्यावर येऊ शकते. कशावर? तुमच्या राष्ट्रपतीवर. याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले होते. पुढचा आहे बरोबर विधान निवडायचं होतं तुम्हाला. वाचू प्रश्न. जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते. हा पर्याय काय आहे? चुकीचं आहे, कारण जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती मुख्य न्यायाधीशाकडून केली जात नाही, तर कोणाकडून केली जाते? राज्यपालाकडून. मुख्य न्यायालय फक्त सल्ला देतात राज्यपालाला कोणाची नियुक्ती करायची किंवा नाही, त्याचा सल्ला घेतात आणि त्या सल्ल्यानुसार राज्यपाल नियुक्ती करतात. जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्र्यांना आहे का? हे पण विधान चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विचारलं, दोन्हीपैकी एकही बरोबर नाही. असल्या प्रकारचे प्रश्न विचारतात. बदली कोण करते? राज्यपालच करते. जिल्हा न्यायाधीश न्यायव्यवस्थेशी संबंधित हा प्रश्न आहे.
म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही तरतुदी, उच्च न्यायालयाच्या काही तरतुदी आणि जिल्हा न्यायालय याच्यामधल्या तरतुदी करणं अपेक्षित आहे. ओके. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, कोणत्या देशाकडून आपण कोणत्या तरतुदी घेतल्या, अशा प्रकारचा प्रश्न होता. आता हा बघा, ह्याचं बघू. योग्य जोड्या जुळवा. तुम्हाला एक जरी जोडी माहीत राहिली तर उत्तर येऊ शकते. बघा, याचं योग्य उत्तर काय आहे. तुम्ही काय करायचं, व्हिडिओ स्टॉप करायचा, व्हिडिओ म्हणजे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आपले विश्लेषण बघायचं. पर्याय क्रमांक 1 काय याचं उत्तर आहे, कोणतं. एकेरी नागरिकत्व कोणाकडून घेतलं आपण, UK कडून घेतलं. UK कडून घेतलं. त्याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड कडून घेतली आपण. केंद्रशासित केंद्र राज्य संबंधातील समवर्त सूची हे कशामधून, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली. ओके. आणखी पण महत्त्वाच्या तरतुदी आपण वेगवेगळ्या देशाकडून. आता इंग्लंडकडून फक्त एकेरी नागरिकत्वच घेतलं का, आणखी कोणत्या तरतुदी आहेत बघा. संसदीय शासन जर म्हणलं तर ते कोणाकडून घेतलेले, इंग्लंडकडूनच घेतलेले संसदीय शासन. कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणाकडून घेतलं, इंग्लंडकडून घेतलं, कायद्याचे राज्य. ओके. बघा, त्याच्यानंतरचं द्विगृही कायदे मंडळ. द्विगृही काय असावं, कायदे मंडळ असावं. ही तरतूद कोणाकडून घेतलेली, आपण इंग्लंडकडूनच घेतलेले. संसदीय विशेषाधिकार असतात, संसदेच्या जे काही खासदार आमदार असतात, हे खासदार संसदेचे खासदारच असतात, त्यांचं विशेषाधिकार कोणाकडून, इंग्लंडकडून घेतलेले. इंग्लंडकडून घेतलेल्या तरतुदी महत्त्वाचे. ही एकेरी नागरिकत्व जरी नाही विचारली तर बाकीच्या तुम्हाला जोड्या कोणती पण देऊ शकतात. आता अमेरिकेकडून पुनर्विलोकनच घेतलं का आपण फक्त, आणखी पण कोणत्या तरतुदी घेतल्या त्या पण महत्त्वाचे बघणं अपेक्षित आहे. तुमचं रिव्हिजन करतो फास्टपैकी. राष्ट्रपती महाभियोग, राष्ट्रपतीचा महाभियोग हे अमेरिकेकडूनच घेतलेले आपण. महाभियोग. आता वरी तुम्हाला राष्ट्रपतीविषयी प्रश्न विचारला, महाभियोगात कोण कोण सामील असते हे पण तुम्ही एकदा बघून घेणं अपेक्षित आहे. उपराष्ट्रपती पद हे 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 कोणाकडून घेतलेले आहे आपण, अमेरिकेकडूनच घेतलेले. त्याच्यानंतर मूलभूत हक्क जे काय आहेत, मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट जे काय आता आपण प्रश्न बघितला त्याच्यावर, ते कोणाकडून घेतलेले आहेत, अमेरिकेकडून घेतलेले आहेत. जे काही तुमचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात आणि हायकोर्टाचे न्यायाधीश असतात तर त्यांना पदावरून पदच्युत करण्याचं जे काही तरतूद ते कोणाकडून घेतलेले, अमेरिकेकडूनच घेतलेले. बघा, ह्या अमेरिकेकडच्या काही तरतुदी. त्याच्यानंतर जे काही मार्गदर्शक तत्वे आपण त्याला काय म्हणतो, म्हणजे फंडामेंटल आपलं मार्गदर्शक तत्वे कोणाकडून, DPSP. ओके, DPSP म्हणतो आपण त्याला शॉर्टकटमध्ये. म्हणजे ते आयर्लंड करून घेतलेले. आता आयर्लंड कडून तेवढंच घेतलेले का, आणखी तरतुदी घेतलेले आहेत. कोणत्या, जे काही राज्यसभेमध्ये सदस्य राहतात, राज्यसभेचे सदस्याची नामनिर्देशन तरतूद ही आपण कोणाकडून घेतलेली, हे आपण आयर्लंडकडून घेतलेले. त्याच्यानंतर राष्ट्रपती, हे विचारलेले प्रश्न आहे त्याच्यामध्ये जोड्याला मग कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये. राष्ट्रपती निवडणूक पद्धत ही पण कोणाकडून घेतलेली, आयर्लंडकडून, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. आता केंद्र राज्य सूची कोणाकडून, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली. आणखी ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेले आपण, जे काही संसदेचं संयुक्त अधिवेशन जे काही होतंय ती तरतूद कोणाकडून घेतलेली, ऑस्ट्रेलियाकडूनच घेतलेली. शॉर्टकटमध्ये तुम्ही जी हार्ड कॉपी असेल तुमच्याकडे प्रश्नपत्रिकेवर, तुमच्या नोट्समधले लिहा किंवा तुमच्या याच्यावर लिहून ठेवणं अपेक्षित आहे. आपलं जे काही राज्यपाल पद आहे, राज्यपाल पद 1935चा जो काही कायदा होता, 1935च्या कायद्यानं राज्यपाल पद आपण तिकडून घेतलेले. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलेले, दक्षिण आफ्रिकेकडून जे काही तुमचं राज्यसभा असन, राज्यसभेचे सदस्य निवडणूक काय निवडणूक पद्धती आणि घटनादुरुस्तीची पद्धत सुद्धा दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली. राज्यसभेची सदस्याची निवडणूक कोणाकडून घेतलेली, दक्षिण आफ्रिकेकडून. आणि तुम्हाला राज्यसभेच्या सदस्याच्या नामनिर्देशन, मी याच्या अगोदर सांगितलं ते आयर्लंड, नामनिर्देशन करणं आणि निवडणूक वेगवेगळं आहे, तर ते वेगवेगळ्या देशाकडून स्वीकारले, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होता कामा नये. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आला होता आणीबाणीविषयी. बघा, 1975ला ज्या काही आणीबाणी लागू केली होती, तर त्या 1975च्या आणीबाणीनुसार, आणीबाणी वेळेस, त्याच्यानंतर त्याच आणीबाणी झाल्यानंतर 42वी घटनादुरुस्ती केली होती. तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार काही अशा तरतुदी होत्या ज्या की कधी बदलल्या, ज्या की पुन्हा बदलल्या. कोणत्या, 44व्या घटनादुरुस्तीनुसार. आता आपल्याला कोणती घटनादुरुस्ती विचारली, 44. काय म्हणता येते, राष्ट्रीय आणीबाणी घोषणेत घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला. काय याचं उत्तर,
44व्या घटनादुरुस्तीनुसार. ओके. आता राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद. आता सुरुवातीला काय होतं इथं, अंतर्गत अशांतता. जर अंतर्गत अशांतता असेल तर या ठिकाणी तुमची आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी लावल्या जाऊ शकत होते. मात्र त्या ठिकाणी गैरवापर झाला त्या ठिकाणी आणीबाणीचा, म्हणून काय झालं, सशस्त्र बंड झालं तरच तुम्ही आणीबाणी लावू शकता. आता कलम किती आहे आणीबाणीचं, राष्ट्रीय आणीबाणीचं कलम आहे किती, 352चं कलम आहे राष्ट्रीय आणीबाणीचं. 356 मध्ये काय तरतुदी तुमच्या, 356 मध्ये जी काही राष्ट्रपतीची राजवट आहे, राष्ट्रपतीची राजवट याच्यामध्ये 356 मध्ये तरतूद केलेली. पहिलं कोणतं राष्ट्र आहे, पंजाब असं राज्य आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा कोणती राष्ट्रपती राजवट लागू केली होती. ओके. 360 मध्ये कोणतं कलम आहे, आर्थिक आणीबाणी सांगितलेली. आर्थिक आणीबाणी आतापर्यंत लागू झाली का, नाही लागू झाली कधी. बघा, जी काही 44वी घटनादुरुस्ती होती आणि 42व्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात. खूप साऱ्या तरतुदी याच्यामध्ये केल्या होत्या, मात्र 44व्या घटनादुरुस्तीनुसार त्या काय केल्या, पुन्हा दुरुस्त करण्यात आल्या. आता लोकसभेचा कार्यकाळ 42व्या घटनादुरुस्तीनं 5 वर्षाच्या किती केला होता, 6 वर्ष केला होता. मात्र याच्यानुसार लोकसभेचा कार्यकाळ कसा करण्यात आला, मूळ जो काही 5 वर्ष होता तेवढाच मूळ कार्यकाल केला. राष्ट्रपतीचा सल्ला पुनर्विचार करण्यासाठी, तर काय राष्ट्रपती पुनर्विचार करण्यासाठी पाठवू शकते, ते पण कलम बरोबर करण्यात आलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं अपेक्षित आहे की जी काय आपण राष्ट्रीय आणीबाणी बघितली 352 मधली, तर ह्याच्यापैकी 352 जर राष्ट्रीय आणीबाणी जर जाहीर झाली तर कलम तुमचं 20 आणि 21 हे काय रद्द होणार नाहीत. हे कशामध्ये, आणीबाणी जरी झाली असली तरी हे कलम रद्द होणार नाहीत. कशी संबंधित हे आपण बघितलं. तुम्ही पुन्हा एकदा पाठीमागं बघू शकतात. कलम 20 व 21 मध्ये काय काय तरतुदी तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, तुम्हाला माहीतच आहे. ओके. आता या रद्द काय करता येणार नाही, अंतर्गत म्हणजे सशस्त्र बंड झालं तर. पुढचं कलम बघू. बघा, तुम्ही त्या तरतुदी बघणं, 42 आणि 44 घटनादुरुस्ती आणि बाकीचे बी घटनादुरुस्तीवर 2 प्रश्न विचारले होते. कोणते, ती 105वी घटनादुरुस्ती आणि हा एक, म्हणजे 2 प्रश्न घटनादुरुस्तीवर विचारण्यात आलेले आहेत. बरोबर आहे. आपण डिटेल अनालिसिस बघत आहोत, म्हणजे तुम्हाला काय येऊ शकतंय ह्याच्यासोबत फक्त प्रश्नाचं उत्तर बघणं याला अनालिसिस म्हणतच नाही. ओके. मग पुढचा प्रश्न कसा येऊ शकतोय, मग त्याच्या संदर्भाची अवतीभोवतीची माहिती घेऊन पुस्तकामध्ये तर खूप सारा डाटा दिलेला असतो. तेवढा डाटा लक्षात ठेवणं कोणाला शक्य नसते. ओके. पुढचा प्रश्न आहे, कोणता विधाने दिली आहे ती काय करायची, विचारात घ्यायची. विधाने विचारात घ्या. कोणतं विधान सांगितलेलं आहे त्यानं, राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकते. ओके, बरोबर आहे. राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी काय पाठवू शकते. चुकीचं आहे. कारण काय, याच्या जे राष्ट्रपती राहते याच्या पूर्व परवानगीनेच मांडलेला राहते धनविधेयक, पूर्व परवानगी, म्हणून काय ते वापस संसदेकडे पुनर्विचारासाठी धनविषयक पाठवू शकत नाही. पर्याय क्रमांक बी चूक. आता बी चूक म्हणजे हा पर्याय गेला, हा पण पर्याय गेला. म्हणजे तुम्ही असं एक तुम्हाला फिक्स माहीत राहिलं, खालचे पर्याय काटत गेले, तुम्हाला उत्तर मिळेल. आता दोन्ही पैकी एकच आहे. आता एक तर आहेत म्हणून वरील पैकी नाही तर बरोबर नाही होणार, म्हणजे आपलं उत्तर ऑलरेडी हे होऊन जाते. ओके. संसदेने सर्वसाधारण, म्हणजे खालचं सी नाही वाटलं तरी तुम्हाला उत्तर मिळालं. बघा, ही टेक्निक असते. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयक मंजूर द्यावीच लागते. ओके, राष्ट्रपतींना मंजुरी द्यावीच लागते, म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे ENC काय त्याचं उत्तर आहे. बघा, कलम 111 नुसार जर राष्ट्रपतीकडे विधेयक गेलं तर राष्ट्रपतीकडे किती पर्याय असतात, 3 पर्याय राहतात. राष्ट्रपती पदाची तरतूद बघितली आपण 52 ते 78 मध्ये अगोदरच. भाग 5 मध्ये बघा 3 पर्याय राहतात. कोणत्या, कलम 121 नुसार कोणकोणते 3 पर्याय राहतात. एक तर तो मान्यता देऊ शकतो, राखून ठेवू शकतो, किंवा काय करू शकतो, पुनर्विचारासाठी पाठवू शकतो. आता त्याला 3 अधिकार आहेत. कोणकोणते, एक तर पूर्ण नकाराधिकार. पूर्ण नकाराधिकार आहे राष्ट्रपतीला. मग तो काय करू शकतो, हे जे विधेयक आहे तर मान्यताच देत नाही, म्हणजे तसंच ठेवते प्रलंबित. आणि त्याच्यानंतर 2 नंबर निलंबनाचा अधिकार काय म्हणते, पुनर्विचारासाठी पाठवू शकतो. मात्र अर्थविधेयक पाठवू शकतो का, नाही पाठवू शकत. बघितलं आपण, अर्थविधेयक किंवा धनविधेयक म्हणतात त्याला. त्याच्यानंतर 3 नंबरचं प्रलंबनाचा अधिकार. प्रलंबन काय राहते, मान्यता नाही द्यायची, नकारही नाही द्यायचा. ओके. आणि 1 नंबरला पूर्ण नकार अधिकार
राखून ठेवायची आणि इथं नकार नाही द्यायचा आणि आणि मान्यता नाही द्यायची म्हणून असं. आता पुन्हा कोणत्या तरतुदी आहेत? घटनादुरुस्तीची जी काही तरतूद आहे, घटनादुरुस्तीला नाकारू शकत नाही, म्हणजे त्याच्याकडे गेलं त्याला मान्यता द्यावीच लागते. ही कोणती घटनादुरुस्ती सांगितलेली? म्हणजे 24व्या घटनादुरुस्तीनुसार 1971 71च का हां 1971 नुसार तरतूद केलेली आहे अशी. घटनादुरुस्तीला मान्यता द्यावीच लागते. जर समजा आपण राष्ट्रपतीकडे कोणते पर्याय आहेत? 111 नुसार 3 पर्याय आहेत आणि तेच विधेयक जर राज्य विधिमंडळाचा विचार केला आणि कोणाकडे गेले? राज्यपालाकडे गेले, तर राज्यपालाकडे 200 नुसार किती किती पर्याय राहतात? त्याच्याकडे चार पर्याय राहतात. आता वरचे 4 पर्याय म्हणून एक्स्ट्रा कोणता पर्याय राहते? कलम 221 नुसार तो राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते म्हणजे राज्याचं म्हणजे विधानसभेचं विधेयक जे काय आहे तो राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी राखून ठेवू शकते, म्हणजे राज्यपाल तिकडं पाठवू शकते. कोणाकडं? आता राष्ट्रपतीकडं. मग 201 कलमानुसार जे काही कलम तुम्हाला हे ठेवलं, राखीव ठेवलं, राष्ट्रपतीचं असं काय फिक्स असते का? जर मंजूर केलं विधानसभेला मान्यता द्यावी लागते, अशी तरतूद नाही. ही फक्त लोकसभेला तरतूद आहे. राज्यपालांना राखीव ठेवलं 200 नुसार हे एखादं विधेयक, ते गेलं कोणाकडं? राष्ट्रपतीकडे गेलं. राष्ट्रपतीनं पुन्हा पुनर्विचारासाठी वापस पाठवलं राज्यपालाकडं. राज्यपालाने पुन्हा विधानसभेकडे पाठवलं आणि विधानसभेने पुन्हा मंजूर करून जर पाठवलं कोणाकडं? राज्यपालाकडून राष्ट्रपतीकडे पुन्हा मंजुरी द्यावी लागते का? तशी काही तरतूद नाही. आला असेल तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं ते. ओके. मग तेवढं 201 कलमानुसार तेवढी महत्त्वाची माहिती आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे, भारताचा नियंत्रक आणि महालेखापाल याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आलेला आहे. आय थिंक 2020-21ला सुद्धा याच्यावर प्रश्न आहेच. मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं. तुम्ही जर प्रश्नपत्रिका अगोदरच्या बघितल्या नसेल तर बघून घ्या. 2022 आणि 2023च्या सर्व प्रश्नपत्रिका विषय वाईज पण आहेत आपल्या चॅनलवर आणि टोटल पण आहेत. ओके. तुम्हाला एक फोल्डर भेटून द्यायचं आपल्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि पूर्ण जर म्हणले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण 2023 आणि 2022ची प्रश्नपत्रिका भेटून जाईल. बघा, भारताचा नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षकाबद्दल काय विधाने विचारात घ्यायची तुम्हाला. घ्या मग विधाने विचारात. कोणते विधान येतं? बरोबर विधानं निवडायचं. पहिलं विधान बघू. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. हे विधान अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांचे वेतन व सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केल्या जातात. हे पण बरोबर आहे. इथं तुम्हाला राष्ट्रपती देऊन चुकू शकतात. त्यांना पंतप्रधानाकडून केव्हाही पदमुक्त करता येते. हे चुकीचं विधान आहे. पंतप्रधानाकडून पदमुक्त करता येत नाही. ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र तत्वज्ञ असतात. ओके. हे विधान कसे बरोबर आहे, म्हणजे ABD विधान बरोबर आहे. ABD कुठं पर्याय दिसतो आपल्याला? पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर आहे. आता आपले कोण आहेत? 15 म्हणजे सध्याचे 14वे, आय थिंक 14वेचे. तर 14वे कोण येतं? गिरीशचंद्र मुर्मू. हे कोण येतं? कॅग येतं. कॅग म्हणजे काय? नियंत्रक आणि महालेखापाल सध्याचे मी तुम्हाला सांगतो. आता कॅगची तरतूद याच्या अगोदर पण बघितलं होतं आपण एका प्रश्नपत्रिकेत. राज्य 148 ते 151 मध्ये तरतूद सांगितलेली. ते कशाची? तुमचे कॅगची 148ला नियुक्ती सांगितलेली. आता राष्ट्रपती नियुक्त करते, पण पदावर राहणे राष्ट्रपतीच्या ह्याच्यावर अवलंबून असते का? मनावर नसते अवलंबून. ते किती वयाच्या 6 वर्ष किंवा म्हणजे एकूण पदावधीच्या 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. आता केव्हाही पदमुक्त होऊ शकतात का? नाही. त्यांना काय, जे काय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश येतं त्यांच्याप्रमाणे तरतूद, म्हणजे दोन्ही सभागृहाचं विशेष बहुमत लागतं त्यांना, म्हणजे न्यायाधीशाला हे करण्यासाठी, पदावरून दूर करण्यासाठी. कोणतं विशेष बहुमत? त्याच पद्धतीने कोणाला हे काही नियंत्रक महालेखापाल यांना पदावरून हटवता येऊ शकते. जर संसदेमध्ये ते मंजूर झालं लोकसभेमध्ये, तर काय करावं लागते? कोण हटवू शकतो? पंतप्रधान का? नाही. इथं काय? राष्ट्रपती. आता इथं जर असं स्टेटमेंट आलं असतं, राष्ट्रपती केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते राष्ट्रपतीकडून, हे पण वाक्य चुकीचं असतं. केव्हाही नाही. त्याला काय एक पद्धत आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग ते पण बरोबर नसतं. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या याच्या म्हणजे विधानसभेवर विचारलेला आहे. बघा या ठिकाणी पहिलं विधान आहे कोणतं? एक मिनिट. कोणतं विधान आहे? विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. बरोबर आहे. ते कोणतं आहे? बघा, विधान परिषदेवर या प्रश्नपत्रिकेत किती 2 प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून विधान परिषद करणं अपेक्षित आहे तुम्हाला. विधान परिषदेवर किती 2 प्रश्न विचारलेले आहेत.
आता याच्यामधलं पहिलं बघू कोणतं आहे. पहिलं विधान परिषदे स्थायी सभागृह आहे. हे वाक्य बरोबर आहे. राज्यपाल विधानसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, चुकीचे राज्यपाल नसतात अध्यक्ष. काही नामनिर्दिष्ट सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कोणतं बरोबर? ए आणि सी बरोबर. ओके. बघा इथं जे काही हे राहतात तुमचे सदस्य राहतात, तर ते नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किती निवडतात इथं? 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगर परिषदेमध्ये निवडतात. त्याच्यानंतर जे काही विधानसभेचे सदस्य येतं, विधानसभेचे सदस्य यायला किती सदस्य निवडण्याचा अधिकार असतो विधान परिषदेवर? 1/3 सदस्य. म्हणजे नगर परिषदेचे स्थानिक म्हणजे हे तेवढे निवडू शकतात. आता त्याच्यानंतरचं हे झालं. त्याच्यानंतर पदवीधर लोकांमधून किती निवडतात सदस्य? 1/12 सदस्य निवडतात पदवीधर म्हणून. त्याच्यानंतर शिक्षकामधून किती निवडतात? किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक राहतो पदवीधर किंवा शिक्षक जरी म्हणलं तरी. किती? 1/12. तुम्हाला डायरेक्टली असा प्रश्न विचारू शकतात, 1/12 असे प्रश्न देऊ शकतात. आता राज्यपाल किती नियुक्ती करते? राज्यपालाची नियुक्ती होती राज्यपाल 1/6. ओके, 1/6 राज्यपाल. बघून घ्या ह्याच्या मधात किती? 5/6 टोटल अप्रत्यक्ष सदस्य निवडून जातात आणि 1/6 कोण करते? राज्यपालाद्वारे नियुक्त केले जातात. ओके, अशा प्रकारचं विधानसभेवर प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे जम्मू काश्मीर विधानसभेबद्दल. बघा जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व या दिवशी संपले. तुम्हाला जर करंटमध्ये माहीत असेल तर काय तर त्यावेळेस 31 ऑक्टोबर 2019ला हे त्याचं उत्तर आहे. ओके, तर काय झालं होतं? जम्मू काश्मीरचं 370 कलम हटवून काय झालं, त्याला केंद्रशासित प्रदेशा दर्जा दिला होता. ओके, आता जे 370 कलम आहे तर त्याच वेळेस राज्य मानवी हक्क आयोग त्याचं अस्तित्व संपलं होतं. 370 जे कलम आहे ते भाग 21 मध्ये सांगितलं होतं. कोणत्या याच्यामध्ये? भाग 21, जे की रद्द करण्यात आलेले. कधी लागू झालं तर 1952ला लागू झालं. त्याच्यानंतर 35 एक कलम आहे ते पण लागू कधी झालं तर 1954 साली लागू झालं होतं, नंतर रद्द करण्यात आलं. आता जे हे म्हणजे या दिवशी हे राज्य अस्तित्वात आलं. मात्र राज्यसभेने कधी? राज्यसभेत 5 ऑगस्ट 19 महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं ह्या तारखे महत्त्वाचे. 5 ऑगस्ट 2019 नुसार ते राज्यसभेत विधेयक मंजूर झालं आणि लोकसभेत 6 ऑगस्टला मंजूर झालं. 6 ऑगस्ट. ओके, अमित शहा यांनी सादर केलं होतं. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, जे काही तुमच्या जे आहे पंचायत राजवर एक प्रश्न हमखास असतो. यावेळेस 74व्या घटनादुरुस्तीनुसार काय म्हणून असा प्रश्न विचारला थोडासा. बघा, भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्याने शहरी भागात प्रकारच्या नगरपालिका किती आहेत? म्हणजे काय तरतूद केलेली आहे ह्याच्यामध्ये? काय उत्तर याचं? 3 तरतुदी केलेली. कोणकोणत्या 3 तरतुदी? जर समजा एखादं ग्रामीण भागापासून शहरी भाग निर्माण होत असेल त्याच्यामध्ये नगरपंचायत असेल, ही एक तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी काय केलेली आहे? त्याचं थोडंसं म्हणजे खूप जास्त मोठं शहर नसन आणि खूप लहान पण नसन, त्याला नगर परिषद म्हणून म्हणले गेलेले. त्याच्यानंतर नगर परिषद स्थापन करायचे. त्याच्यानंतर मोठं शहर असेल तर महानगरपालिका. ओके, सध्या 29वी महानगरपालिका म्हणून एक जाहीर झाली. तुम्ही त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणती सध्याची महानगरपालिका आहे ते तुम्हाला येऊ शकते. 2 घटनादुरुस्ती झाल्या, 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती. राज्यघटनेत त्याचं कलम ॲड केलं होतं 243A ते 243O पर्यंत. कोणतं आहे? 73वी घटनादुरुस्ती. आणि त्याच्यानंतर 243P ते 243 ZG पुढं 243 आहे. आता भाग 9 मध्ये याची तरतूद केलेली. कितवा? भाग 9 मध्ये. कोणतं? 73वी घटनादुरुस्ती. भाग 9A मध्ये कोणाची तरतूद केलेली? 74व्या घटनादुरुस्तीनुसार. बघा, ही कधी लागू झाली 73वी घटनादुरुस्ती? 24 एप्रिल 1993ला लागू झाली. 74वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली होती? 1 जून 1993 रोजी लागू झाली. बघा, हे विचारू शकतात, त्याच्यामधल्या तरतुदी विचारू शकता तुम्ही. हे ते बघणं अपेक्षित आहे. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. राज्यसभेवर मी सांगितलं होतं, विधान परिषदेवर सांगितलं होतं मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. हा एक प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेला किती वर्ष पूर्ण झाले म्हणून, असा एक प्रश्न होता.
50 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आता कधी कधी पूर्ण झाली होती? 1987ला. आता तुम्हाला माहीत असेल की 1935चा कायदा झाला होता. 1935च्या कायद्याने विधान परिषद स्थापन केली होती. 1937ला आपली पहिली विधान परिषद महाराष्ट्राची काय झाली, ती अस्तित्वात आली होती. ओके, त्याला बृहन्मुंबई राज्य होतं पहिल्यानं. ओके, तुम्हाला माहिती. आता जे काही राहणार आहे तुमचं, तर कोण तरतूद करतंय? आता तुमचं राज्य विधिमंडळाच्या तरतुदी ज्या काही आहे त्या भाग 6 मध्ये सांगितलेलं आहे बघा. राज्य विधिमंडळ म्हणजे विधान परिषद असावं का विधानसभा असावं. आता भाग 6 मध्ये किती कलम? 168 ते कलम आहेत 212. 212 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद केलेली. ह्याच्यामधलं जे कलम आहे 169 नुसार काय, विधानसभेला अधिकार दिलेला आहे. विधानसभा एक ठराव पारित करू शकते, विशेष बहुमत घेऊ शकते आणि तसा ठराव संसदेला पाठवू शकते. जर संसदेला पाठवला तर आम्हाला काय पाहिजे? विधान परिषद पाहिजे. तर संसद काय करते? मान्यता देते, पण मात्र बंधनकारक नाही. संसदेच्या मनावर आहे द्यायचं का नाही तुम्हाला मान्यता. आता सध्याचं तुम्ही जे काही विधान परिषद आहे त्याला किमान सदस्य संख्या किती लागतात? किमान सदस्य तुम्ही कमीत कमी 40 सदस्य तुम्हाला लागतात. आणि जास्तीत जास्त म्हणलं तर तिथलची जी काही तुमची विधानसभा आहे, म्हणजे कोणती महाराष्ट्राची विधानसभा, तर त्याच्या 2 ते 3 सदस्य, जास्तीत जास्त कमीत कमी 40 ही त्याची विधानसभा सदस्य आहे. ओके, आता जर आपण ह्याचा विचार केला तर भारतात सध्या 6 राज्यात काय आहेत विधान परिषद आहेत. किती? 6 राज्यात आहेत. आता कोणकोणती 6 राज्य आहेत? एक तर महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची सदस्य संख्या 78. त्याच्यानंतर कोणतं राज्य आहे? बिहार आहे आणि कोणतं? कर्नाटक आहे. आता बिहार आणि कर्नाटकची सदस्य संख्या 75 आहे. जोड्या लावामध्ये येऊ शकतात. मेन्सला विचारलेले आहेत, पण प्रीला पण येऊ शकतात. बघा, आंध्र प्रदेशची संख्या किती आहे? म्हणजे किती? आय थिंक 100. ओके, 100 आहे. आणि याची कोणती आहे? नाही, 100 नाही, सॉरी. आंध्र प्रदेशची किती आहे? 50 सदस्य संख्या आहे. तेलंगणाची किती? 40 आहे. ओके, तेलंगणाची सदस्य संख्या 40 आहे. चला पुढचा प्रश्न बघू. विधान परिषदेवर असा प्रकारचा प्रश्न विचारला होता. विधान परिषदेवर प्रश्न येऊ शकतात. आता बघा, एक त्या अनुसूची दिल्या बघा. या अनुसूचीवर सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकते. ही अनुसूची बघा काय म्हणते अनुसूची. काय प्रश्न विचारण्यात आला होता? शपथा किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आले होते. आता कोणची अनुसूची? शपथा. तिसरी अनुसूची म्हणजे शपथा दिलेले आहेत. पण तिघच्या तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या नाही. कोणकोणत्या तरतुदी? जर काही तुमचे राष्ट्रपती असतात, राष्ट्रपतीची शपथ घेते, तर त्या तिसऱ्या कलमानुसार देते का? तिसऱ्या परिशिष्टामध्ये त्याचा समावेश आहे का? नाही. राष्ट्रपतीचे स्पेशल कलम आहे, कलम 60 मध्ये राष्ट्रपतीच्या शपथेची तरतुदी. जर राज्यपालची शपथ कोणत्या कलमानुसार घेते? 159. आणि तुमचं उपराष्ट्रपती जर म्हणले तर उपराष्ट्रपती कोणत्या याच्यानुसार शपथ घेते? 69 कलमानुसार शपथ घेते. ओके, तर ते तिसरी अनुसूची बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर परिशिष्ट, आपण आता परिशिष्ट किती विचारलं? दुसरं पण विचारतं. मग तुम्हाला सरळ विचारताना दुसऱ्या पहिल्यामध्ये काय? जर दुसऱ्यामध्ये तुम्हाला विचारलं तर वेतन, भत्ते संसद सदस्याचे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचं तिसरं तर झालं. चौथ्यामध्ये काय सांगितलेलं आहे? चौथ्यामध्ये सांगितलेले जे काही राज्यसभेच्या जागा राहतात त्या जागा वाटपासंदर्भात चौथं परिशिष्ट आहे. त्याच्यानंतरचं जे काही 5वं आहे, 5व्या अनुसूचित जमाती वगैरे त्यांच्या संदर्भात आहे. 6वं जे काही राज्य दिलेले अनुसूचित जमाती संदर्भात. 7वं जे काही सूची दिलेली, केंद्र सूची, राज्य सूची, आपण कोणाकोण स्वीकारली झालं आपलं, पण ते 7व्या परिशिष्टामध्ये सूची दिलेली आहे. 8व्यामध्ये भाषा दिलेल्या आहेत, किती? अधिकृत भाषा असावं म्हणून. सध्या किती आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 8वं परिशिष्ट. तुम्हाला 9व्या परिशिष्टामध्ये जमिनी संबंधी सूची येतं. 10वं परिशिष्ट कशा संदर्भात आहे? पक्षांतरबंदी संदर्भात आहे. आणि 11वं आणि 12वं परिशिष्ट कशा संदर्भात आहे? जे काही नगरपंचायती राहतात, म्हणजे पंचायत, खेडेगावातली पंचायत, याच्या संदर्भात 11वं. आणि सिटीमधली पंचायत, नगर परिषद किंवा सिटीमधली पंचायत, त्यांच्यासाठी कोणतं हे सांगितलेले. ओके, तर ती तरतूद बघा. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केव्हा स्थापन झाला होता? असाच प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजे पक्षावर एक प्रश्न प्रीला हमखास विचारतात. म्हणजे 2-3 प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला. काय उत्तर याचं? 1964. भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPIM ची स्थापना कधी झाली म्हणून असा प्रश्न आहे. सध्या राष्ट्रीय पक्ष किती आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके,
महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये 2 नवीन राष्ट्रीय पक्षाला एका दर्जा दिलेला आहे, तर ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे लोकसभेच्या अध्यक्षासंदर्भात. लोकसभेच्या अध्यक्षावर सुद्धा प्रश्न विचारतात. काय म्हणते विधान आहे आपल्याला काय बरोबर विधान निवडायचं. कोणतं बरोबर आहे? राष्ट्रपतीची मर्जी अशीपर्यंत ते पदावर राहू शकतात असं काही नाही. राष्ट्रपतीची मर्जी नाही लागत त्याला. म्हणजे पर्याय एक चुकीचा आहे. त्याच्या निवडीच्या वेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. नाही, ते काय सदस्य असायलाच पाहिजे तरच ते अध्यक्षपदी निवडले जाऊ शकतात. ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान बसवतात. पर्याय क्रमांक सी योग्य आहे. काय उत्तर त्याचं 3 आहे. ओके. आता जे काही तुमचं लोकसभेचे कोण येतं अध्यक्ष सध्या कोण येतं ओम बिर्ला आहे. आता कलम जे काही राज्यघटनेचं 93 याच्यानुसार काय लोकसभेच्या अध्यक्षाची तरतूद आहे. आता याची जी पदनाम श्रेणी आहे, पदनाम श्रेणीमध्ये दिलं बघा. आता तुम्हाला हे भेटलेलं आहे बघा कोणते भारतरत्न, तर त्याची पण पदनाम श्रेणी कितवी येते तुम्ही बघून जा. आता ह्याच्यामध्ये पदनाम श्रेणी किती आहे? 6वी म्हणजे 6वी पदनाम श्रेणी. जे काही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतात त्याच्याबरोबर लोकसभा अध्यक्षाला पण स्थान दिलेले आहे पदनाम श्रेणी. ओके. आता काय होते यांचा जो कालावधी किती राहते लोकसभा अध्यक्षाचा 5 वर्ष राहते. पण जर लोकसभा विसर्जित झाली तर लोकसभेचा म्हणजे लोकसभा पद पण विसर्जित होते का? नाही, लोकसभा पद विसर्जित होत नाही. वेतन कोण निश्चित करते याचं? लोकसभा अध्यक्षाचं. ह्याचं वेतन संसद निश्चित करते, राष्ट्रपती करत नाही. तुम्हाला राष्ट्रपतीवर प्रश्न येऊन म्हणू शकता. जर समान मते पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला राहतो? लोकसभा अध्यक्षाला राहतो. अर्थविधेयक आहे की नाही परवानगी कोणाची घ्यावी लागते? अर्थविधेयकाला राष्ट्रपतीची. मात्र ते अर्थविधेयक आहे की नाही हे कोण ठरवतं? हे ठरवतं लोकसभेचे अध्यक्ष. आता सदस्य आपल्यामधून काय करतात? ज्यावेळेस निवडणूक होतात आपल्यामधून काय करू शकतात? एका अध्यक्षाला निवडणूक करू शकतात आणि निवडून देऊ शकतात. आता ज्यावेळेस अध्यक्षाची निवड होते त्यावेळेस अध्यक्षपदावर कोण राहते? प्रोटेम स्पीकर म्हणून एक नियुक्ती करतात. बघा आता लोकसभेच्या निवडणूक झाल्या, एकाची निवडणूक प्रोटेम स्पीकर म्हणून करतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही दुसऱ्या लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करू शकता. जे काय आमचा पात्रतेच्या संदर्भात तरतुदी घटनेत उल्लेख आहे कायचा? पात्रता लागण म्हणून अजिबात नाही. घटनेत तरतूद तशी काही नाही. आता अशी काही घटनेत एक संकेत पाळला जात होता की तो सरकारी पक्षाचा असावा. कोण? लोकसभा अध्यक्ष. मात्र जे काही 11वे आपले हे होते पी ए संगमा, 11 विरोधी पक्षनेते पी ए संगमा हे विरोधी पक्षातले होते. मग तो पण नियम इथं काय त्यांना पाळायला दिसत नाही. बघा त्याच्यानंतर चालू घडामोडीच आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. बघा 15 प्रश्न विचारले होते. 15 प्रश्न महत्त्वाचे आहेत. तुम्ही काय करा 15 प्रश्न बघून घ्या. आणखी पण विषयाचे तुम्हाला टाकलेले आहेत व्हिडिओ मी ते पण बघून घ्या. या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.